स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुनावणी. सुप्रीम कोर्टामध्ये आज दुपारनंतर सुनावणी होण्याची शक्यता. सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती उठवल्यास पुढील महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता. अंजली दमानिया यांच्याकडून अजित पवार यांची भेट. मुंडे कराडचे आर्थिक संबंध कसे आहेत त्याची दादांना माहिती दिली. कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडेंची सही. अजितदादांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांची माहिती. अजित पवारांना सर्व कागदपत्र दिली. धनंजय मुंडेंसारखे लोक राजकारणामध्ये नको. मुंडेंचा तातडीने राजीनामा घेण्यासाठी दादांना विनंती केली. उद्या मुख्यमंत्र्यांना कागदपत्र दाखवून निर्णय घेणार असल्याचं दादांना आश्वासन. मुंडेंच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही. निवडणूक आयोगामध्ये जाणार. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची माहिती. आयोगानं दखल घेतल्यास धनंजय मुंडेंची आमदारकी जाऊ शकते. दमानियांची प्रतिक्रिया. सौरभ भोंडवे नावाच्या मुलाला तलावामध्ये बुडून मारलं. कराडच्या फोनमुळे अनमोल केदार नावाच्या पोलीस निरीक्षकांनी तक्रार घेतली नाही. कराडचा पोलीस यंत्रणेवर कंट्रोल होता. अंजली दमानिया यांचा आरोप. आरोपी विष्णू साठे वाल्मिक कराडच्या सर्वात जवळचा. विष्णू साठेच्या नावावर 46 कोटींचं बिल उचलण्यात आलंय. सुरेश धसांचा मोठा आरोप. परळीमध्ये स्पेशल ऑडिट लावण्याची मागणी. वाल्मिकच्या मर्जीमधल्या पोलीस अधिकाऱ्यांची बीडमधून बदली करा. 26 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीमधले. तृप्ती देसाई यांचा आरोप. 26 फार कमी आकडा. 150 ते 200 पोलीस अधिकारी वाल्मिकच्या मर्जीमधले. फडणवीसांना आज यादी देणार. पोलीस आकाचे पाय चेपायला माणसं पाठवायला लागले. सुरेश धस यांचा आरोप. डॉक्टर अशोक थोरातांवर धनंजय मुंडे आणि वाल्मिकची कृपा. काहीही गरज नसताना सुद्धा वाल्मिकला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं. अंजली दमानिया यांचा आरोप. सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरातांवर 24 आरोप. कारवाई करा. दमानिया यांची मागणी. डॉक्टर अशोक थोरात चांगला माणूस. अंजली दमानिया यांकडे चुकीची माहिती. थोरातांवर कारवाई करण्याची गरज नाही. सुरेश धसांकडून दमानिया यांच्या आरोपांचं खंडन. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे द्या. आरोपी 15 दिवसाच्या आत जेलमध्ये गेले पाहिजेत. सुरेश धस यांची मागणी. तर महादेव मुंडेंच्या कुटुंबियांनी घेतली उपअधीक्षकांची भेट. महादेव मुंडे प्रकरणाबाबत लक्ष्मण हाके गप्प का? हाके कोणत्या वेळामध्ये लपून बसले आहेत? सचिन खरातांचा सवाल. वाल्मिक कराड घडा तो वो सरकार से बडा. जितेंद्र आव्हाडांची ट्विटमधून वाल्मिक कराडवर टीका. जेलमध्ये कराडच्या दिमतीला 7 पोलीस. जवळच्या माणसांची मैफिल रंगते. आव्हाडांचा आरोप. वाल्मिक कराडवर मुंबईतल्या केईएममध्ये उपचार करा. कराडला बीडमध्ये खास ट्रीटमेंट मिळते. रोहित पवारांचा आरोप. कराडला आराम करता यावा म्हणून अख्खा वॉर्ड रिकामा. रोहित पवारांची प्रतिक्रिया. आरोपी सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये सुदर्शन घुले आरोपी. सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांना उत्तर देताना महेंद्र दळवींचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंना नम्र विनंती. 3 इडियट्सना आवरा. सुनील तटकरेंवरील टीकेनंतर सूरज चव्हाणांचा गोगावले, महेंद्र दळवी आणि थोरवेंद्र पलटवार. मीरा रोडमधल्या शिवसेना शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने. पूनम गार्डन परिसरामधील शिवसेनेची शाखा अनेक वर्षांपासून ठाकरे गटाच्या ताब्यात. शिवशंकर तिवारींनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर शाखेवर दावा. 30 जानेवारीला मनसेचा मुंबईमध्ये मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करणार. राज्यभरातील पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व. शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये निवडणूक लढण्याची ठाकरेंची रणनीती. ठाणे पालिका आपलीच राहणार. आतापासून तयारीला लागा. बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. राजूल पटेल यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका. एवढं पतन होत असताना आत्मचिंतन करण्याऐवजी टीका करतात. रस्सी जल गई पर बल नहीं गया असं म्हणत शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. माजी नगरसेविका राजूल पटेल शिंदे गटात. विधानसभा निवडणुकीमध्ये वर्सोव्यातून उमेदवारी न दिल्यानं पटेलांची नाराजी. एकटे राहिलो तरी पुन्हा आम्ही लढून जिंकून दाखवू. राजूल पटेल यानंतर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाचे समन्वयक फैजुल्ला खान यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश. फैजुल्ला खान यांचा महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह दादा गटामध्ये प्रवेश. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला धक्का. संजय राऊत नाशिकमधून निघताच ठाकरे गटाला धक्का. नाशिकमधील 3 माजी नगरसेवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. माजी नगरसेविका समीना मेमन, इंदुबाई नागरे, विक्रम नागरेंचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार आमच्या संपर्कात. त्यांना कधी पक्षामध्ये घ्यायचं शिंदे ठरवणार. मंत्री संजय शिरसाट यांचा दावा. शिंदे गटामध्ये उदय होणार. संजय राऊतांकडून पुनरुच्चार. शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष तोडला जाईल. संजय राऊतांचा दावा. महाविकास आघाडीमध्ये 2024ला एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. राऊतांचा दावा. आणि आता उपमुख्यमंत्रीपद घेतलं नसतं तर काय केलं असतं? कारवाईपासून वाचण्यासाठी शिंदे गेले. काही करून सत्तेमध्ये राहण्याची यांची भूमिका. राऊतांची टीका. स्वबळाचा नारा फक्त मुंबईपुरताच. मुंबईमध्ये स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची भावना. सर्वच ठिकाणी स्वबळावर लढणार नाही. संजय राऊतांची माहिती.
उद्धव ठाकरेंची फडणवीसांसोबत छुपी रणनीती, राऊतांना माहिती नाही, आमदार रवी राणा यांचं वक्तव्य. आंतरवाली सराटीमध्ये जरांगींच्या आवरण उपोषणाचा चौथा दिवस, वैद्यकीय पथकाकडून जरांगींची आरोग्य तपासणी, जरांगींसोबत असलेल्या काही उपोषणकर्त्यांचीही तब्येत खालावली. सामूहिक उपोषण करणाऱ्यांनी उपोषण सोडावं, उपोषणस्थळी बसून मला साथ द्या, मनोज जरांगेंचं आवाहन. उपोषणस्थळी कार्यकर्त्यांची तब्येत बिघडल्यानंतर मनोज जरांगेंचं आवाहन. शिवसेनेचे आमदार हिकमत उढान यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, जरांगेंची तब्येतीची उढान यांच्याकडून विचारपूस. कल्याण काळे आणि हिकमत उढान यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट, सरकारमधील प्रमुखांची भेट घेऊन जरांगेंच्या मागण्या मांडणार. काळेंची प्रतिक्रिया, तर शिंदे फडणवीसांची भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा करणार असल्याची हिकमत उढान यांची माहिती. दुसरीकडे कुणीही येऊ शकतं, आम्ही खुळशी आणि जातीयवादी नाही, पंकजा मुंडेंच्या विधानावर जरांगेंची प्रतिक्रिया, तर जरांगेंनी सकारात्मकता दाखवली तर मी भेट घ्यायला तयार, पंकजा मुंडेंनी केलं होतं वक्तव्य. पोलिसांचं रेकॉर्डिंग व्हायरल करणाऱ्या अक्षय आठवले गँगवर मकोका, बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई, मागील महिनाभरामध्ये दहशत माजवणाऱ्या 2 गँगवर मकोका. लाडकी बहीण योजनेचे पैसे सक्तीनं परत घेणार नाही, राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण. पालघरचे शिंदेगडाचे नेते अशोक धोडी यांच्या अपहरणाचा गुन्हा दाखल, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटलांनी घेतला तपासाचा आढावा. अशोक धोडी मागील 7 दिवसांपासून बेपत्ता. उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन, ठाकरेंकडून पवारांच्या प्रकृतीची विचारपूस. सुप्रिया सुळेंची माहिती, प्रकृती ठीक नसल्यानं शरद पवारांचे दौरे रद्द. राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका, ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींकडून याचिका दाखल. वाळू माफियांच्या गाड्या सोडून द्या, विखेंनी केलं होतं विधान. शिंदे गटाचे नंदुरबारचे जिल्हा प्रमुख किरसिंग वसावेंची पक्षातून हकालपट्टी, निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार डॉ. हिना गाविताला मदत केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी. आमदार मिलिंद नार्वेकरांची जिल्हा नियोजन बैठकीला उपस्थिती, नार्वेकरांनी मुंबईतील आरोग्य सुविधांबाबत मुद्दे मांडले. कोरोना काळामध्ये 7 हिल्स हॉस्पिटलच्या योगदानाची माहिती दिली. अजित पवार दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार, 1 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीला अजित पवार प्रचारामध्ये सहभागी होण्याची शक्यता. डोंबिवलीमधल्या सोसायटीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद, सत्यनारायण पूजा आणि हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठीचा विरोध, गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांकडून तपास सुरू. अजित पवार गटाच्या बाबूराव चांदेरेंकडून कामगारासह स्थानिकांना दमदाटी, चांदेरेंचा आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, चांदेरेंवर पक्ष कारवाई करणार असल्याची माहिती. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक बाबूराव चांदेरेंनी महाळुंगे पोलीस चौकीला हजेरी लावली. विजय रौंदळ यांना मारहाण केल्याप्रकरणी चांदेरेंवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून बाबूराव चांदेरेंची 1 तास चौकशी. एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गटाचं छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये आंदोलन, एसटी भाडेवाढ तत्काळ मागे घ्या, वडेट्टीवारांची मागणी. धाराशिवमध्ये एसटी दरवाढीच्या विरोधात ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटलांचा आंदोलनामध्ये सहभाग, आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत. एसटीची 10 रुपयांची भाडेवाढ 15 रुपयांवर करा, गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून एसटीच्या भाडेवाढीचं समर्थन. सदावर्तेंनी एसटीची बँक बुडवली, आता एसटी महामंडळ बुडवण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या शरद कोळींची टीका. एसटी महामंडळामध्ये नव्यानं 5,000 बस दाखल होणार, पुढील 5 वर्षामध्ये 25,000 नवीन बस ताफ्यामध्ये दाखल होणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची बस खरेदीला तत्वतः मान्यता. प्रसाद लाड हे भाजपनं सोडलेले भाट, अंबादास दानवेंची टीका, जरांगेंच्या उपोषणावर प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेवरून अंबादास दानवे आक्रमक. जळगावमध्ये शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि पवार गटाचे आमदार एकनाथ खडसेंचे एकत्रित जेवण, अजिंठा शासकीय विश्रामगृहामधला व्हिडिओ समोर. मत्स्य विभाग याचा मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा, गोड्या पाण्यामधील मासेमारी वाढवण्यासाठी धोरण तयार करा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना. तर मासेमारी संस्थांचा कारभार पारदर्शक करण्याचेही निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दुग्ध व्यवसाय विभागाचा 100 दिवसांचा आढावा, दुधातील भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा, दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याचे फडणवीसांचे आदेश. प्रतापगडावरील संवर्धनाचं काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी, मंत्रालयामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय होणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. ठाकरे गटाच्या बैठकीमधून माजी आमदार चंद्रकांत मोकाटेंचा काढता पाय, माजी गटनेत्यांना माझ्या शेजारी बसवल्यानं बैठकीमधून निघून गेलो, चंद्रकांत मोकाटेंची प्रतिक्रिया. मुंबई महानगरामधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, मुंबई महानगर प्रदेशामधील 9 महापालिका आणि 4 नगर परिषदांचा पाणी प्रश्न गंभीर, एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, गणेश नाईक यांची बैठकीला उपस्थिती. मुंबई महानगरातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सरकारचा प्रयत्न, सूर्या कवडास, सूर्या नदीवरील 5 कोल्हापुरी बंधारे अशा 10 प्रकल्पांवर आढावा बैठक, टाइमलाईन निश्चित करून वेगानं काम करण्याच्या सूचना.
चेंबूरच्या लाल डोंगर परिसरामध्ये महिलांचा रास्ता रोको. पाण्याच्या समस्यांमुळे महिला रस्त्यावर. एसआरए बिल्डिंग जवळच्या हायवेवर महिलांचा रास्ता रोको. मंत्री डॉक्टर अशोक उईकेंकडून कसारगड यात्रा पूर्वतयारीचा आढावा. कसारगडमध्ये 10 फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात होणार. यात्रेमध्ये 5 राज्यातून आदिवासी बांधव येणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापसाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. मजुरी आणि खतांच्या किमती वाढल्यानं कापसावर केलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात. हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक. क्रिकेट प्रक्षेपणामध्ये मराठी समालोचनाचा पर्याय उपलब्ध करण्याची मागणी. व्यवस्थापनाकडून राज ठाकरेंच्या नावानं आश्वासनाचं पत्र. चित्रपटात आक्षेप असणारी दृश्य काढून टाकणार. कुणाच्या भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. राज ठाकरेंच्या भेटीनंतर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची माहिती. छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमय खोपकरही उपस्थित. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्यानं वाद. कर्मचाऱ्यांची नियुक्ती रखडल्यानं नव्या मंत्र्यांना मंत्रालयामध्ये काम करण्यास अडचण. सूत्रांची माहिती. कठोर निकषांमुळे कर्मचारी नियुक्तीचे मंत्र्यांचे प्रस्ताव प्रलंबित. मुंबई मेट्रो 8 मार्गिकेला पीपीपी तत्वावर मंजुरी. मेट्रो 8द्वारे मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ जोडले जाणार. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर मंजुरी देण्याचा निर्णय. सविस्तर प्रकल्प अहवाल सिडको मार्फत तयार करण्याचे आदेश. बदलापुरात फेरीवाल्यांवर नगरपालिकेची धडक कारवाई. जेसीबीचा अनधिकृतवर स्टॉल्सवर हातोडा. बदलापुरातील रस्ते आणि फुटपाथनं घेतला मोकळा श्वास. आठवडी बाजारावर सुद्धा कारवाई होणार असल्याचे संकेत. बांगलादेशी नागरिकांची माहिती द्या आणि 1111 रुपये मिळवा. बांगलादेशींना पकडण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांचं आवाहन. उल्हासनगरमध्ये आतापर्यंत 12 बांगलादेशी पकडले. पुण्यामधल्या जीबीएसची केंद्रीय आरोग्य विभागानं दखल घेतली. 7 जणांची समिती केंद्राकडून गठीत. केंद्रीय समिती राज्याच्या आरोग्य विभागाशी संवाद साधणार. प्रदूषित पाणी प्यायल्यानं जीबीएसची बाधा होत असल्याचा संशय. सोलापुरात गुलेनकारी सिंड्रोमचा पहिला बळी. पुण्यामध्ये 24 तासामध्ये नव्या 28 रुग्णांची नोंद. पुणे जिल्ह्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर. सोलापुरात जीबीएसचे आणखी 2 संशयित रुग्ण आढळले. दोन्ही रुग्णांचे सॅम्पल महापालिकेच्या आरोग्य विभागाला तपासणीसाठी पाठवले. जीबीएस रुग्ण उपचार घेत असलेल्या ससून रुग्णालयामध्ये सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकरांकडून पाहणी. रुग्णालयाचे अधिष्ठाता एकनाथ पवारही उपस्थित. पुण्यामधील एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर. बर्ड फ्लूमुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन सतर्क. पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले. पोल्ट्री मालकांनी घाबरून न जाता उपाययोजना करण्याचं आवाहन. बर्ड फ्लूमुळे धुळे जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभाग सतर्क. पशुसंवर्धन विभागाकडून तातडीनं उपाययोजना करण्यास सुरुवात. पोल्ट्री व्यावसायिकांना काळजी घेण्याच्या सूचना. दक्षिण कोलकातामधील भवानीपूर पोलीस ठाण्यामध्ये राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल. राहुल गांधींच्या सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या पोस्टवर अखिल भारतीय हिंदू महासभेचा आक्षेप. टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून कागदपत्र डिजिटल पुरावे जप्त. टोरेस ज्वेलरी आणि सहयोगी संस्थांच्या नावावरील बँक खाती गोठवली. खात्यामध्ये 21,75 लाख रुपये. ईडीकडून या प्रकरणी मुंबईसह जयपूरमध्ये छापेमारी. सैफ हल्ला प्रकरणी संशयित आरोपी म्हणून पकडलेल्या तरुणाची कैफियत. पोलिसांच्या कारवाईमुळे आकाश कनोचिया या तरुणाची नोकरीही गेली आणि लग्नही मोडलं. धुळे पालिकेनं टीसीआय ब्राईट कंपनीच्या गोडाऊनला लावलं सील. 3,24,000 रुपये थकवल्यानं गोडाऊनला लावलं सील. मालमत्ता कर त्वरित भरण्याचं पालिकेचं आवाहन. पुणे मुंबई महामार्गावर पुन्हा 3 दिवस ब्लॉक. दुपारी 12 ते 3 मुंबईकडे पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वर्सोली मार्गे वळवण्यात येणार. रिक्षा चालकाची पोलिसांनी कल्याण स्टेशन परिसरामध्ये काढली वरात. रिक्षा चालकाने किरकोळ वादातून 3 प्रवाशांना केली होती मारहाण. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी काढली धिंड. पुण्याच्या पुरंदर तहसील कार्यालयामध्ये घाणीचं साम्राज्य. तहसील कार्यालयामधील शौचालयामध्ये पाणी येत नसल्यामुळे नागरिकांना काही दिवसांपूर्वी तहसील कार्यालयाचं अजित पवारांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाकडून स्वयंरोजगार स्वनिर्मिती पदार्थ विक्री केंद्र सुरू. उपक्रमामुळे जिल्ह्यातील स्थलांतर कमी होण्यास मदत होणार. धुळ्याच्या शिरपूरमध्ये कापसाला भाव मिळत नसल्यामुळे कापूस घरातच पडून. कापसाला भाव वाढून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात. पालघरच्या डहाणू पोलीस ठाण्याच्या अंतर्गत 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. पीडित चिमुकलीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 60 वर्षीय नराधमाना चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर. जळगावच्या रायसोनी नगरामध्ये 5व्या मजल्यावरून पडल्यानं मजुराचा मृत्यू. रामानंद पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. नागपूरमधल्या पारडी परिसरामध्ये एकाची दगडानं ठेचून हत्या. हर्ष शेंडेच्या असं हत्या झालेल्या मृतकाचं नाव. 5 जणांनी हत्या केल्याची माहिती. पोलिसांकडून तपास सुरू. माढ्यामधल्या आढेगावमध्ये 8वीच्या वर्गामधील मुलाची डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या. श्रीधर गणेश नष्टे असं आत्महत्या केलेल्या 14 वर्षीय मुलाचं नाव. मुलाचे वडील गणेश नष्टे सीमा सुरक्षा दलामध्ये कार्यरत. नाशिकमध्ये तरुणाची उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या. पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीनं आत्महत्या केल्याची माहिती. आडगाव पोलीस ठाण्यामध्ये घटनेची नोंद.
पुण्याच्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तरुणाची हत्या. मल्लेश कोळी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. दशक्रिया विधी भैरवनाथ मंदिरासमोर काठी आणि सिमेंट ब्लॉक डोक्यामध्ये मारून तरुणाची हत्या. अंबरनाथमध्ये कर्मचाऱ्यानेच गोडाऊनमधून इलेक्ट्रॉनिक गॅजेटची चोरी केल्याची घटना. आरोपी कर्मचाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपीकडून 1,06,000चा मुद्देमाल हस्तगत. नंदुरबार जिल्ह्यामधल्या बंद पडलेलं सोनोग्राफी मशीन सुरू. सोनोग्राफी मशीन सुरू झाल्यामुळे गरोदर मातांना फायदा होणार. पंतप्रधान आवास योजनेमधील पूर्ण न झालेली खासगी विकासकांकडील सुमारे 1.5 लाख घरं अखेर रद्द. राज्य सरकारचा निर्णय. नंदुरबार शहरामध्ये गेल्या वर्षभरात 51,000 वाहनधारकांवर कारवाई. 51,000 धारकांकडून 62 लाखांची वसुली.